वेलकम टू ऐश्वर्या राठोड व्लॉग। आज आम्ही आलेलो आहे पावन गणपतीच्या मंदिरात। तर पावन गणपतीचं मंदिर हे आम्हाला लागलं होतं जेव्हा आम्ही पैठणला गेलो होतो। मग तिथून आम्ही वापस शेतात जाण्यासाठी आम्हाला हे मंदिर दिसलं होतं। मग आम्ही ह्या मंदिरात आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी छान दर्शन केले आणि सगळ्यांचे दर्शन चालू आहे। मग मी सुद्धा दर्शन करून आणि गणपतीचं एक राऊंड मारून येते तिकडून। मग आता आमचं दर्शन वगैरे झालंय। मग आता आम्ही सगळेजण चाललो आहे शेतात। तर शेतात जाण्यासाठी आता आम्ही सगळेजण निघलेले आहे। मी आम्हाला लागली होती थोडीशी भूक, तर आम्ही मस्त खातोय गाडीमध्ये चिप्स वगैरे। मग चिप्स वगैरे खाऊन झालं आता आम्ही आलो आहे मस्तपैकी शेतात। तर तुम्हाला इथलं फार्म टूर दाखवते लवकरच। बसण्यासाठी सेटअप करतोय। ही बाज उचलून आणली आहे मामानी दादा त्यांनी, आणि ते मामीनी टाकली आहे चटाई। मग चटाई बाज टाकल्यावर आम्ही सगळेजण पहिल्यापैकी मस्त बसतोय। बसल्याच्या नंतर थोडंसं पाणी वगैरे पितोय। हे आहे शेतातलं फार्म हाऊस, जे की खूप सुंदर आणि छान आणि मोठं आहे। तर हे फार्म हाऊसची ट्रिप आज आम्ही करणार, प्लस शेताची ट्रिप। ह्या फार्म हाऊसच्या समोर एक मस्त ट्रॅक्टर सुद्धा पार्क केलेला आहे, आणि त्यानंतर इथे खूप मोठं उंबराचं झाड सुद्धा आहे, जे की खूप मोठं आहे। मग हे झाड पण जी सावली जी छान होती, खूप छान सावली होती या झाडाची, त्याच्याच मागे आहे इथे एक झोका। तर हा झोका सुद्धा आपण खेळूया थोड्याच वेळाने। तोपर्यंत आपण करून घेऊया शेताची टूर। तर शेताची टूर करताना इथं भेटली आपल्याला मस्तपैकी छान विहीर। तर ह्या विहिरीला बघूया आपण आता। तुम्ही घाबरून टाकता खाली जाणार पण पक्क पोहायला। सगळेजण मस्त डिस्कशन व्हॉट माय हजबंड डुईंग। हे खेळतोय मस्तपैकी झोका। हे इथं बकरी, आणि तिथं पण आहे खूप मोठ्या बकरी। हे दोन घर सुद्धा आहे जे की सालदार लोकांचे। हे बघा किती सुंदर आणि छान मस्त आहे झाड। मी आता चालली आहे ह्या झाडाकडे, जिथे की मला दिसत आहे पिवळे फुलं, आणि हे पिवळे फुलं मला तोडू वाटत आहेत। तर मी आता हे फुल तोडतीये, आणि हे फुल मी तोडून कोणाला देणार आहे? तर हे फुल मी तोडून देणार आहे आमच्या यांना। तर हे फुल मी त्यांना देते मस्तपैकी, आणि त्यांनी हे फुल घेतलेलं आहे, आणि ते फुल घेऊन मस्त फिरताय। सगळ्यांना लागली खूप भूक, तर सगळे खात आहेत खूप। सगळ्यांना भूक लागल्यामुळे सगळेजण मस्त खाऊ लागले केळी। इथे आता आम्ही करणार आहे थोडा नाश्ता। तर हा नाश्ता मम्मीने आणलेला होता घरून, जे की होतं चिवडा आणि जलेबी। तर चिवडा आणि जलेबी आम्ही आता सगळ्यांना केली आहे डिस्ट्रीब्यूट, आणि सगळेजण खात आहे मस्तपैकी। तर इथं दादा, हे पप्पा, मामा, आम्ही सगळेजण मस्तपैकी खातोय चिवडा आणि जलेबी। मग आमचं हे खाऊन झालंय। मग त्याच्यानंतर मामी लागली आहे पोळी बनवायच्या तयारीला। मामीचं चालू आहे मस्त आता पीठ मळायचं, त्यानंतर दुसरी मामी पण करते तयारी। तर हे सगळं तयारी चालू आहे आता जेवणाची। पण आता मी चालले आहे ट्रॅक्टरमध्ये बसायला। तर चला बसते मी आता ट्रॅक्टरमध्ये, आणि मी चालले आहे ट्रॅक्टर घेऊन पूर्ण शेत फिरायला। आणि मी म्हणते सगळ्यांना कोणाकोणाला फिरायचं आहे, चला बसा ट्रॅक्टरमध्ये, जाऊया आपण मस्तपैकी पूर्ण शेत फिरायला। तर आता मी मस्त बसली आहे, त्याच्यासोबत कुक्कू आणि माऊ यांना पण बसवलेलं आहे, आणि आम्ही चाललो आहे आता ट्रॅक्टरने शेत फिरण्यासाठी। तर चला जाऊया शेत फिरायला। तर आम्ही असंच ट्रॅक्टरवर बसून शेत फिरलेलो आहे, आणि ट्रॅक्टरवर बसून मी काढले आहे मस्तपैकी फोटोज व्हिडिओ। इथं आल्या आहे मस्त छोट्या छोट्या चिमण्या, जे की काहीतरी शोधताय आणि उडताय। आणि इथं मी खेळू लागली झोका। ते झोका मस्तपैकी मी खेळते,
आणि मला फार मजा येते. आता झोका वगैरे खेळून झाले तर आता मी डिसाईड केले चला जाऊया शेत बघायला. शेतात कोणते कोणते झाड आहे ते. तर मग शेतात आम्ही चालतोय तर आम्हाला तिथे पुढे दिसलेलं आहे मोसंबीचं झाड. त्या मोसंबीच्या झाडाला काही मोठ्या मोसंबी होत्या, काही छोट्या मोसंबी होत्या. तर मोसंबी त्याला येत आहे. तर आता मोसंबीचं झाड मस्त बघून झालं. मग त्याच्यानंतर समोरच दिसतंय कापसाचं झाड. मग आता कापसाचं झाड बघते मी मस्तपैकी. तर कापूसमध्ये मम्मी आणि आई ते काहीतरी शोधताय येते खाली. आणि ते होते मस्त 2 बैल. त्यांचे नाव होते मस्त राजा आणि राणी. तर ह्या कापसाला मस्तपैकी लागलेले होते छोटे छोटे फूल, जे फूल खूप भारी वाटत होते. आणि मग ह्या कापसात मम्मी आणि आत्याने ते काढताय मस्त फोटो. आणि त्यांनी घेतला आहे 2 बैलांना आणि दोघी करणार आहे मस्त वखर. तर दोघींचं चालू आहे वखर करण्याच्या स्टाईलमध्ये फोटोज आणि व्हिडिओ काढायचं. आणि मी जाते मस्तपैकी ह्या मोसंबीच्या झाडांना खेळत. आणि मला फार मज्जा येते. मी इथं वेअर केलेली आहे टोपी, कारण की ऊन खूप होतं. तर चला फिरूया मस्त शेत. तर आता इथं दिसलं आहे आम्हाला नेक्स्ट झाड, जे की होतं पपाईचं झाड. तर चला मम्मी ना आता पोचलं आहे झाडाकडे. मी पण चालली हळूहळू. तर आता इथं मस्त मस्त दिसत आहे पपई. इथं कुक्कून आत्या काढताय फोटो पपईच्या बागमध्ये. इथं खूप मस्त मस्त छोट्या छोट्या पपई पिकलेल्या आहे आणि काही पिकताय. आणि हे तर बघा किती छोटे, खूप छोटे. इथं आता माझं मस्त चालू आहे पपईच्या झाडांसोबत फिरणं. आणि ते खूप मस्त वाटतं आहे. तर मी फिरते मस्त, बघते कोणत्या पपई कशा आहे काय ते. आणि आता पपईचं झाड बघून झालंय तर आता चाललो आहे उसाच्या झाडांकडे. इथं खूप मोठे उसांचे झाड होते. मग उसांच्या झाडांना केले मी मस्त रेकॉर्ड. प्लस होते आंब्याचे झाड, जे की आता छोटे होते, काही वर्षात ते मोठे होतील. तर मग आता जाऊया आपण उसांच्या झाडाकडे. पण उसांच्या झाडांकडे जाता जाता पहिलं दिसलं आहे कांद्यांचे रोप, जे की पोपटी पोपटी कलरचे वाटते. ते सगळे आहे कांद्यांचे रोप. आता उसाच्या झाडाकडे आलं आहे पुन्हा. तिथं आत्या मम्मीन त्यांचं चालू आहे वापस शूट. मग त्यांचं शूट केलं आहे आणि चाललं आहे पुढं. तर पुढं जाताना आम्हाला तिथे दिसतं आहे आमची सगळी गँग. तर ही गँग काय खाती आम्हाला इथून लांबून प्रश्न पडलाय. तर जवळ जाऊन पाहिलं तर ते खात आहे मोसंबी. मोसंबी इकडे मामा पण खाते. इथं मोसंबी खाणं चालू आहे सगळ्यांचा. ऑफरिंग फॉर मी. मोसंबी खात खात आता आम्ही बघतोय की पुढे अजून कोणते शेत आहे काय. पण आता आम्ही विचार केला की आता आपण इतकं चालत आलोय की आपण थकलोय. तर मग आता आपण पहिलं थोडंसं बसून घेऊ आणि मग नंतर बघूया पुढचे झाडं. तर मग आता आम्ही इथं बसलेलो आहे थोडंसं खाली. मग खाली बसून चालू आहे आमचं पुन्हा मोसंबी खायचं. मी तर नाही खाल्ली, मी तर थोडीच खाल्ली, कारण की मला फ्रूट्स जास्त आवडत नाही. मग आता इथं आम्ही सगळेजण बसलोय. काही जण खात आहे मस्तपैकी मोसंबी आणि मी करते मस्त व्हिडिओ रेकॉर्ड. इतकं शेत चालून थकले होते की सगळेच खाली बसून गेले आणि मोसंबी खात आहे पहिलं आणि नंतर म्हणताय की आपण बाकीचं शेत नंतर बघूया. मी तर पहिलं बसून चालू आहे मोसंबी खायचं आणि याचं चालू आहे हेअर सेट करणं माझ्या कॅमेऱ्यात बघून. आणि मम्मी दाखवते मस्त मोसंबी. आता मी इथं माझा फोन ठेवला आहे आणि मी काढते मस्त फोटो. तर माझे 1-2 फोटो काढायचे झाले. आणि आता नेक्स्ट प्लॅन केला आहे की आता फिरसे उठूया आणि जाऊया डाळिंबचे झाड बघण्यासाठी. तर चला लेट्स गो जाऊया. इथे मम्मीने पकडले आहे पदरात मोसंबी आणि आपली अर्धी गँग गेलेली आहे पुढे. तर चला त्यांच्या मागं मागं आपण पण जाऊया. तर आता मी पण चालले आहे तिकडे डाळिंबाचे झाड बघण्यासाठी. सोबत आत्या पण भेटली आहे आणि आत्या पण म्हणते चला जाऊया आपण मस्त बघूया डाळिंबचे झाड. तर आता आम्हाला इथे एक दिसलं होतं रामफळाचं झाड, जे की फार मोठं झालं आहे. आणि नंतर दिसले डाळिंबचं झाड. तर डाळिंबचे झाड आता एक फार छोटे आहे, त्यांना आत्ताच लावलेले आहे. आणि त्यानंतर मग आम्हाला दिसले टरबूज. तर जाता जाता दिसले टरबूज. तर घेऊन जाऊया आता टरबूज यांच्यासोबत. तर त्या टरबूज तर दिसलं आहे
मग आता चाललोय पुढं. इथं अत्यंत त्यांच्या सालदारासोबत मस्त करताय डिस्कशन. आणि मी आले आहे अजून पुढे, तर तिथं दिसली आहे आम्हाला विहीर नंबर 2. तर ही विहीरसुद्धा फार खोल आहे आणि याच्यात पण पाणी होतं. मग नंतर आम्ही चाललो आहे आता कुक्कुटपालन, जे की कोंबड्यांचं घर होतं. मग आता आम्ही आलो आहे कोंबड्यांच्या घरांमध्ये. आम्ही आलो त्या कोंबड्यांच्या घरामध्ये. त्या कोंबड्यांच्या घरामध्ये बकरीसुद्धा होते. इथं कोंबड्या आणि बकरी हे दोघांचं कॉम्बाईन घर आहे. आणि इथं दादा काय करतो या बकरीसोबत, हे करतोय बकरीसोबत फाईट. आणि त्याला फार मजा येते आणि ती बकरी पण त्याच्यासोबत मस्तपैकी खेळते. आणि चालली दोघांच्या छान छान फाईट. आणि इथे हे कांदेसुद्धा भरून ठेवले, कांद्यांचं स्टोरेजसुद्धा केलेलं आहे कोंबडी आणि बकरीच्या ह्याच्यात. तर आता आम्ही सगळेजण चाललो आहे शेततळा बघण्यासाठी. तर शेततळा बघण्यासाठी आता आम्ही तिथं क्रिएट करतो एक रस्ता. मामाने रस्ता क्रिएट करून दिला आहे. झाड झालेले होते फार खूप गवतं, जे की तोडले. आणि आता चाललो आहे आम्ही सगळेजण हळूहळू वर. आता मम्मी पण गेली आहे. आता नेक्स्ट मम्मीच्या मागे मागे मी पण चालली आहे शेततळा बघण्यासाठी. तर हा रस्ता फार खतरनाक होता, लाईक डोंगर. मग आता आम्ही पोहोचलो शेततळ्याच्या जवळ. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे शेततळ्याचं पाणी दिसतंय, जे की किती ग्रीन ग्रीन आणि सुंदर वाटतंय. आणि हा शेततळा फार मोठा होता. शेततळा हे आहे खूप मोठं. तिथे टेबल आहे, ते आपण निघू शकतो काय? हे कशासाठी आहे? मोटर गिटार आहे का? मोटर आता शेततळा बघून झालंय आमचं. आणि आता आम्ही रिटर्न उतरत आहे खाली. तर खाली आता सगळेजण उतरत आहे हळूहळू. खाली उतरून झाल्यावर आपल्याला समोरच दिसत आहे घर. आणि त्या घरवर पोचले होते दादा आणि ते सगळे. आणि ते आम्हाला शोधत होते. तर आम्ही पण त्यांना दिसले आणि आम्ही बघितली मस्तपैकी बैलगाडी. मग आता बैलगाडी बघितली, गाय बघितली, त्याच्या बाजूला मी बकरींना पण घेतलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही आलो आहे मस्त फार्म हाऊसच्या गच्चीवरती. तर फार्म हाऊसच्या गच्चीवरती जाऊन आम्ही बघतोय पूर्ण शेतांचं व्ह्यू, जे की खूप सुंदर आणि छान वाटतंय. इथून सगळं दिसतंय, कोंबड्यांचं घर, शेततळं प्लस शेती, जे की आपण आता पूर्ण झाडं बघून आलो शेतातले ते सगळे. आणि तर आपली ऑल फॅमिली मस्तपैकी बघतीये सगळं. आणि सगळ्यांचे चालू आहे डिस्कशन की कितीच छान छान झाडं दिसत आहे इथून वेगवेगळी. आणि मी तर थकली होती, तर मी इथं बसून गेली आहे मस्तपैकी गच्चीवरती. आणि हे तर मला डिस्टर्ब करत आहे. आणि हा होता फ्रंट व्ह्यू फार्म हाऊसचा, जे की नारळाचे झाडं वगैरे मस्त दिसत आहे. मग आता आम्ही मस्त गच्चीवरून पण व्ह्यू बघितला आहे, असं पण शेताचा पूर्ण व्ह्यू बघितला आहे. आणि आम्ही आता इतकं थकलो आहे, मग आम्ही सगळेजण करतो आता जेवण. तर जेवणामध्ये आम्हाला खूप काही काही होतं, खूप भाज्या प्लस पोळी. तर आता आम्ही सगळेजण पहिलं करणार पेटपूजा. तर आता सगळ्यांचं चालू आहे पेटपूजा करायचं. तर इथं सगळेजण करताय वाढ. आता इथं सगळ्यांना मस्त जेवण वाढलेलं आहे आणि सगळेजण मस्त हळूहळू गप्पा मारत जेवण करताय. आणि जेवण वगैरे इतकं छान बनलेलं होतं. आणि शेतात जाऊन जेवण करणं म्हणजे त्या जेवणाची चव वेगळीच असते. आणि आता जायचं आहे घरी. तर घरी जाताना इथं आत्याचे आले सगळे सालदार, ते पण आपल्या सगळ्यांना मस्तपैकी करताय बाय बाय. फार्मिंग ट्रिप आता आमची झाली आहे. तुम्हाला कशी वाटली आमची ट्रिप ते तुम्ही नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके टाटा बाय बाय. आता सगळेजण मस्तपैकी बसले आहे गाडीत. आणि आता आपल्याला जायचं आहे शेतातून घरी. तर आता सगळे जण एकमेकांना टाटा बाय बाय करताय, कारण की अर्धे जण होते ह्या गाडीत, अर्धे जण होते दुसऱ्या गाडीत. तर आता सगळ्यांचं टाटा बाय बाय करून झालंय. आणि आता आपण निघलेलो आहे घरी जाण्यासाठी. तर घरी जाण्यासाठी आता निघलो आहे आणि मस्त चाललो आहे सगळ्या शेतातून बघत आजूबाजूचे. आणि हे सगळे शेत बघत फार मजा येते. आणि तिथेच दिसलेला एक मस्त आणि छान सुंदर सनसेट.
ते सुंदर सनसेट बघून खूप छान वाटले आणि आता आपण लवकरच भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. जोपर्यंत टाटा बाय बाय आणि हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.